हॅलो भावांनो, काल 1 जानेवारीचं आपलं डेट होतं व्लॉगचं, पण काल काही कारणामुळं झालेलं नाही. आम्हाला सरप्राईज भेटलं होतं मोठं एक, त्याच्यामुळं नाही झालं. आज एकटं थांबून आपल्याला बोर होतं म्हणून आपण आपल्या शुभम भाऊला कॉल केलं. शुभम भाऊ 2 मिनिटात आपल्यापाशी, उबरचे ड्रायव्हर आमचे. आता आम्हाला इथं थांबून बोर होलेले. मग आमचं शुभम म्हणत होता तो का केबिनमध्ये जाऊन तिथं एक JCB आहे, त्यानं त्या JCBची राईड मागवा म्हणत होता. चला शुभम त्या ह्याला बोललो राईड चालू. आता जातोय, काय होईल काय नाही माहित नाही, विचारून बघू काय म्हणतात, राईड देतात का नाही JCBची. मागच्या शुभम भाऊ आता जाणार आहे JCBची राईड मागायला. चला शुभम भाऊ, चला चला पुढे चला. चल विचार राईडसाठी विचार रे शुभम. काय बी ना विचार, मोबाईल बघत बसले त्याने, आवाज येणार आले फक्त. चल मेहनत कर, पसीना बघा. नीट झालं. चला. तर भावांनो, आताच शुभमनं विचारलं त्या मामाला, तर मामा म्हणले की JCBच बंद आहे आमची, आणि आता तिथं कोणाचे तर कोणतरी एक्सपायर झाले म्हणून ते जात आहेत. आत्ताच शुभमचे आजोबा एक्सपायर झाले आमच्या शुभमचे. तर एवढी आजी म्हातारी बाया त्यांच्यासाठी जात आहेत. किती त्यांनी प्रेम कमावलं होतं बघा. आत्ताच एक जण एक्सपायर झाले होते, म्हणजे शुभमचे आजोबा. त्यांना आपण पाहिलं जाताना, पण जाता त्यांनी काय केले, मुरमुऱ्याचे 2 पॉकेट फोडून जाताना रस्त्याने मुरमुरे टाकत गेले. तेवढंच जर तुम्ही कोणत्या गरीबाचं भलं केला तर काय बिघडेल. पण त्यात माझी काही फॅन फॉलोइंग पण होती. तुझी नाही, तुझ्या आजोबाची. माझी पण होती. माझे आजोबा माझेच होते ना. तुम्ही जे वेस्ट करताय ते जर कोणत्या गरीबाच्या जर पोटाला गेलं तर किती चांगलं, किती थांबले, किती पुण्य लागेल, तुम्हाला. करत जावा पुण्य. चलतंय. कोणतर बसले भिकारी आंधळा आहे, 2 रुपये काढून त्याच्या वाटेत. अरे योद्धे येत आहेत पानिपतची 4थी लढाई लढून. त्यांना मोस्ट फेमस आमचे धीरज भाऊ बी आताच भेटले आम्हाला. मला दुरून भेटला महाराज प्यार करती है क्या नहीं बता दे. हे बघा आमचं वन अँड ओनली आंटी लवर. तुमसे प्यार करते क्या नहीं बता दे. खाली सगळे तर मित्रमंडळी थांबलो आम्ही. तर एकटं भाऊ फोनवर बोलाय दोन. एका क्रंचसाठी हो का बघ काय चालू. एका क्रंचसाठी हे आमचे योद्धे पानिपतची 4थी लढाई लढून आले. सगळ्यांना भुका लागल्यात. ह्याचं तेच चालू आहे, तू मुझसे प्यार करते की नाही. सकाळपासून याची वाट बघत होतो, तर आत्ता याला भेटला तर यानं चालले. काय बोलू शकत नाही, आपलंच मित्र. भाई नाहीये. आता आपण आपल्या ब्रह्मास्त्राचं यूज केलेलं आहे, तर आपण आविष्कार भाऊला सेफ साईट आपल्या सोबत आणलेला आहे, आणि तुम्ही बी आज ब्रह्मास्त्राचा उपयोग करत जावा. त्या डुंप्याचं आता डायव्हर्स झाले आमच्या ह्याच्यासोबत. सत्यामध्ये शिवाय ना सत्यात माझं भाऊ घेते की एवढं मोठं आशीर्वाद प्रसाद समजलं तुम्हाला. एवढं मोठं म्हणलं की समजलं ते. आविष्कार उठ की बसलास का बरं. मला म्हणजे आविष्कार उठ बसलास कस काय. बसले वाटलेले. कोणाला लावलं तो फोन. धीरज भाऊ जात आहेत. आमचे आविष्कार भाऊ आमच्यासोबत गद्दारी करत आहेत. फक्त एका पोरीसाठी जी की लुळी पांगळी आहे. कसं भेटले मी त्याला. भीक मागले, पाया पडले. तू ही
आता आपलं मीटअप झालं सगळ्यांचं, तर आम्ही सगळे, मी, शुभम, लिंगेश, डुंप्या, सगळे घराकडे जातोय. हे बघा आलं आमचं घर. घर नाही अजून, घर घर दाखव दूर तुम्ही आहे. आपलं. घर दाखव आपलं. घर बघायचे का फॅन होम तुम्हाला? टूर देऊ पुन्हा आपण. तुम्ही उगा गरीब समजता हो का? ते त्याच्या बाजूची मोठी बिल्डिंग. ती माझी आहे. हे दोघं राहतात तिथं. ते जे घर दिसते ते शुभमचं आहे. हो का? हे त्यांना हात जरा पुढे गेलं. हा, फक्त हे फ्युचर घर शुभम. आणि हे सध्या रियालिटी मधलं घर. एवढं कॉन्फिडन्स आहे फक्त ह्या कॉन्फिडन्सनं जगायला पाहिजे दुनिया. तुम्ही प्रत्येक ग्रुप मध्ये एक असं पोरग राहते जी की नाही, ते तर आहे. एक असं राहते जे की असं तुम्हाला म्हणते अभ्यास करणं हो काय नाही, पण रात्रभर गाण पेपर मध्ये टॉपर निघणार असं हे प्रत्येक ग्रुप मधलं एक आमच्या ग्रुप मधला आहे. बोर्डावर नाव तोंड दाखवायचं नाही ग्रुप. इथंच आहे. आणि तुम्ही रडलेला. तर आता आमचं शुभम रडत होतं कारण आता लिंगेशचं घर आले. लिंगेश जाते त्याच्या घरी. जाऊ दे शुभम उद्या येते त्यांना अजून तुझ्याकडे. लिंगेश भाऊ बाय करा सगळ्यांना. बाय गाय. तर आता आम्ही तिघे निघालोय. आता आमच्या तिघांचं घर जरा जवळजवळ आहे. हे माझ्या वाड्यातलंच आहे. हे 11वीचं आहे. आमच्यासोबत राहिलं लेकरू असून उगा आम्ही काय म्हणणं लेकर बी आम्हाला बोलून चालेल काय. तो गाय. हां, हे रॅपर झाला. हे तुमच्या असं चरबी कसं काय वाढलेले? काय करू सगळे गेले. आता उरलो आम्ही दोघं. आता आम्ही दोघं पण जातो घरी गेल्यावर बघू पुन्हा बाहेर जाताना जर भेटलो तर करू ब्लॉग. बाय बाय बाय. जय श्रीराम.